मित्रमैत्रिणींनो, आजच्या या स्नेहसंमेलनाच्या खास सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। प्रथम सरांचे व मॅडमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आज आपले हे लहान मुलींचे क्षण पूर्ण झाले आहे। या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये जे अनेक मेहनत करत आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो। त्यांच्या परिश्रमामुळेच आज आपण इतक्या छान कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकलो। आपण आपल्या शिक्षणाचे आज अनेक विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे यश मिळवले आहे आणि हे यश सर आणि मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे। सर्वांना एक सांगायचं म्हणजे की शिक्षण हे खूप आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट आहे। कारण का आपल्याला वाटतं की 10वी झाली 12वी झाली की मध्ये गॅप दिला, शिक्षण सोडलं की त्याचा काही उपयोग होत नाही। कारण का आज मी सांगतो की माझ्यावर मी 12वी नंतर 5 वर्षाचा गॅप दिला आणि आज मला जॉबमध्ये मला आज 5 वर्षाने ग्रॅज्युएशनची गरज लागली। ते ग्रॅज्युएशन करायला आणि आता सेकंड इयरला आहे। त्यामुळे शिक्षणाचं खूप महत्त्व आहे। शिक्षण तुम्ही स्किप करू नका। आणि एवढं बोले की सर मॅडम तुम्ही खूप आम्हाला सपोर्ट केला। 10वीची परीक्षा असो किंवा काही आपलं क्रीडामध्ये असू दे। मानव सर आज इथे उपस्थित नाहीत पण त्यांनी खूप क्रीडा स्पर्धा असू दे आम्हाला भरपूर आम्हाला हे केलं, सपोर्ट केलं। शेंडे सर, जगताप सर, परत वनारे मॅडम आहेत, मुरुमकर सर आहेत, माळी मॅडम आहेत, अजून आपल्या मापदी काका आहेत, जंगम काका आहे, जंगम काका उपस्थित आहेत पण त्यांनी आम्हाला खूप छान असं जेवण करून दिले। 8वीला त्यांचं आम्ही डबे आणून पण त्यांचं आम्ही जेवण खायचो की आम्हाला जंगमकाकांचं एवढं जेवण खूप आवडायचं की काय बोलायचं ते त्यांच्या हातालाच चव होती की ते खाल्ल्याशिवाय आमचं पोटच भरत नसायचं। त्यामुळे खूप असं माझे जंगमकाकांची आठवण येते की आता। आणि मेन मध्ये बोलायचं जगताप सर खूप फोर्स करायचे की अभ्यास करा, हे करा आणि त्यांचा विषय घेऊन ते खूप आम्हाला शिकवलंय, खूप मारलंय। नायकर सरांनी दिवसाचे चांगले पण दाखवले आम्हाला। त्यामुळे अजून काय बोलू मला तर काही सुचत नाहीये। बस मी आता ॲक्टिव्हला ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड रबाळेला माझं बॅक ऑफिस आहे। वाडा म्हणून भिवंडी साईडला एक माझी कंपनी आहे। आपला रोट्यामध्ये MIDC मध्ये एक प्लांट आहे केमिकलचं। मी फ्रॅग्रन्स डिपार्टमेंट मध्ये काम करतो। R&D डिपार्टमेंट आहे। R&D डिपार्टमेंट आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्याचा अर्थ आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅब। त्या लॅब मध्ये मी परफ्यूम बनवतो, परफ्यूमचे सॅम्पल बनवतो। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।